बाळापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबरला मतदान होणार असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. या निवडणुकीत आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी विजयी होणार असे मत शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख आनंद बनसरे यांनी आमचे प्रतिनिधी अमोल जामोने यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. बाळापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून बाळापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख आनंदजी बनसरे हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बाळापूर शहराच्या विकासाबद्दल सविस्तर चर्चा करू. आनंदजी, बाळापूर शहरात आपण जे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जे उमेदवार उभे केले आहे त्यासोबत तुम्ही शहरातील मतदारासोबत कोणता अजेंडा घेऊन जाणार आहे? अजेंडा म्हटलं तर बाळापूरचे लोकप्रिय आमदार माननीय नितीनजी देशमुख यांनी 2019 ते 2024 पर्यंत जे बाळापूर शहरात कधी न भूतो न भविष्य केलेले कामं तेच आम्ही आता नगर परिषदेच्या निवडणुकीत समोर जाणार आहोत. जसं की प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्मशानभूमी होती, पण त्यांना तिथं आलेल्या लोकांना बसायसाठी हॉल वगैरे नव्हता, पाण्याची व्यवस्था नव्हती, तिथं कंपाऊंड वॉल नव्हती. ते सगळं 51 लाख रुपयाचं काम बाळापूरचे आमदार माननीय नितीनजी देशमुख यांनी तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मध्ये 40 लाख रुपयाचा हॉल तिथं दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये कन्या शाळा इथं 26 लाख रुपयाचे पेवर्स आणि विठ्ठल मंदिर परिसरात 26 लाख रुपयाचे पेवर्स बाळापूरचे लोकप्रिय आमदार माननीय नितीनजी देशमुख यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर कसारखेडी इथे स्मशानभूमी 40 लाख रुपयाची दिलेली आहे. आणि आपलं दलित वस्ती अंतर्गत 3 स्मशानभूम्या अशा आहेत की जे 1.5 करोड रुपये दिलेले आहेत. वाल्मिक प्रभाग क्रमांक 10 मध्येच वाल्मिक समाजासाठी स्मशानभूमी आणि त्यांना 35 लाख रुपयाचं एक सामाजिक सभागृह त्यांना तिथे दिलेलं आहे. हेच मुद्दे घेऊन आम्ही बाळापूरच्या जनतेला विकासात्मक मुद्दा घेऊन आम्ही मतदान करायचं आवाहन करत आहोत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे उमेदवार दिले व एकाच घरातले 2 उमेदवार दिले त्याबद्दल तुमचं त्याबद्दल मत काय आहे? माझं काय, पुरा बाळापूर शहरातील मत त्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे, नाराज झालेले आहेत लोक की एकदम घराणेशाही. पहिले तरी ठीक होतं, काका पुतणे म्हणून उभे राहत होते, आता तर नवरा बायको म्हणून त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि यावेळेस आतापर्यंत ओपन होते, काही हरकत नव्हती, त्यांच्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता ओबीसी आल्यानंतरही त्यांनी ओबीसीच्या उमेदवार घरात सर्टिफिकेट वगैरे काय बनवून आणून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांची आणि त्यांच्या सोबतच्या नागरिकांची, जे कार्यकर्ते असतील पक्षाचे म्हणा किंवा पदाधिकारी असतील, त्यांची सुद्धा यावेळेस नाराजी आहे. आणि ते यावेळेस थोडस त्यांना तिथं ते घराणेशाही तिथं बाहेर जाईल. तिथं आपले 2 उमेदवार आहेत, सुरेंद्र धोपटे आणि उमा राहुल अहिर. त्यांना या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळेल. आणि बाळापूरचे आमदार माननीय नितीनजी देशमुख यांचा पाठबळ असल्यामुळे तिथं प्रभाग क्रमांक 10 मध्ये दोन्ही मशाला आमच्या यावेळेस निवडून येतील. आता बाळापूर शहराच्या दृष्टिकोनातून विरोधकांचं मत आहे की जे बाळापूर शहरातले तहसील कार्यालय गावाच्या बाहेर नेल्याच्यानं बाळापूर शहरातला जे रोजीरोटी आहे नागरिकांची, मतदारांची, त्याला हे भेटेन, हे शासकीय कार्यालय आमदार साहेबांना गावाच्या बाहेर नेलं असं विरोधकांचा आरोप आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, आता विरोधक म्हटलं की एक वंचित बहुजन आघाडी आणि दुसरं भारतीय जनता पार्टी, आणि हे दोघांचे सर्व आज जे आहेत बाळापुरात, मी नाव घेऊ इच्छित नाही पण नाईलाजा असतो, मला नाव घ्यावं लागून राहिलं. भारतीय जनता पार्टीचे आजचे जे उपजिल्हा प्रमुख आहेत किशोर शेठ, मान्य किशोर चंद्रजी गुजराती, आणि वंचित बहुजन आघाडीचे जे सर्व आहेत बाळापूरचे मान्य नातिकुद्दीन खतीब साहेब, हे दोघं त्यावेळेस उद्घाटनावेळी तिथं भूमिपूजनासाठी उपस्थित होते. त्यांची जर याविषयी नाराजी असती किंवा त्यांना जर एवढं बेरोजगारीचा हे मुद्दा आला, त्यांच्या लक्षात आला असता, त्यांनी तिथं भूमिपूजन करायला यायला लागत नव्हतं. बाळापूरचे आमदार माननीय नितीनजी देशमुख यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यावेळेस त्यांना तो मुद्दा विकासाचा वाटत होता की आपल्या गावाचा विकास होऊन राहिला, आपलं हद्दवाढ होऊन राहिली. आता त्यांना काही बोलायला जागा नाही राहिली, राजकीय विरोध झाला, काही समीकरणं म्हणजे पक्षांतर्गत समीकरणं बदलली, त्यामुळे त्यांना ते आता ते विरोध करायचा. तर मग एक तहसील कार्यालय बाहेर घेऊन गेले. तहसील कार्यालय बाहेर घेऊन गेले म्हणजे तुम्ही त्यावेळेस त्यांच्या सोबत होते, भूमिपूजनाले फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. जनता काही आता एवढी खुली राहिलेली नाही. तुम्ही सोबत असताना भूमिपूजन सोबत करता आणि आता म्हणता की तो तिकडे जायला नव्हता पाहिजे.
त्यामुळे लोकांच्या या विषयावर लोकांचं काही फार असं हे होणार नाही. लोकही हद्दवाढ करून बाळापूरची प्रगती व्हावं यासाठी बाळापूरचे आमदार माननीय नितीनजी देशमुख यांच्या सोबत आहेत. बाळापूर शहरातली जी घराणेशाही आहे नगर अध्यक्ष पदाची यावेळेस ते मुळीत निघणार का? हो, 100% घराणेशाही दोन्ही बाजूची मोडीत काढणार आहेत यावेळेस लोक. काऊन की कित्येक वर्ष झाले तेच ते राजकारण आणि आमच्या हातात काही नाही असं बोलणारं राजकारण आजपर्यंत या बाळापूर शहरात होतं. पण ते यावेळेस आपलं नगराध्यक्षाचे उमेदवार डॉक्टर आफरीन परवीन, मोहम्मद जमीर उर्फ जम्मू शेठची मुलगी यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची यावेळेस घराणेशाही मोडीत काढणार आहे. आणि राहिला प्रभाग क्रमांक 10 मधला तर सुरेंद्र भाऊ धोपटे आणि उमा राहुल अहिर यांच्या माध्यमातून इकडची घराणेशाही आम्ही यावेळेस मोडीत काढणार आहोत. याबद्दल काही दुमत नाही. एकाच आघाडी करून आपण मतदारापर्यंत जाता तर मतदारापर्यंत आपण आपले पक्षातर्फे काय आवाहन करणार आहे? मी बाळापूरचे लोकप्रिय आमदार माननीय नितीनजी देशमुख यांच्या वतीनं बाळापूरच्या मतदारांना एवढंच आवाहन करील की बाबा बाळापुरात आतापर्यंत भूतो न भविष्याची कामं होती ती बाळापूरचे आमदार यांनी पूर्णत्वास आणलेली आहे. आणि याही पुढे जर आपल्याला काही बाळापुरातला विकास करून घ्यायचा असेल, सामाजिक प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर मी बाळापूरच्या जनतेला, सर्व जनतेला आवाहन करेल की वर नगराध्यक्षासाठी बाळापूरचे आपले पंजेसाठी उभे असलेले डॉक्टर आफरीन परवीन यांना बहुमतानं विजयी करा. आणि खाली असलेले जेवढेही आहेत नगरसेवक, 18 नगरसेवक पंजाचे आणि 7 नगरसेवक मशालचे, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा एवढं आवाहन मी तुमच्या माध्यमातून करतो. बाळापूर नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे किती उमेदवार विजयी होतील आजच्या आपल्याला प्रचारावरून वाटत आहे? प्रचारावरून नाही, बाळापूरचे आमदार माननीय नितीनजी देशमुख यांनी केलेल्या विकास कामावरून आणि त्यांचं असलेलं जनसंपर्क आणि त्यांच्या माध्यमातून आपण दिलेले उमेदवार आणि उमेदवारांचा असलेला जनसंपर्क आणि त्यांना भेटत असलेला प्रतिसाद, हे सगळं पाहता बाळापूरचा एकही मशालचा उमेदवार यावेळेस पराभूत न होता सगळे उमेदवार साथीचे साथी नगरसेवक म्हणून नगर परिषदमध्ये 100% विजयी होतील एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो, जनतेमार्फत ग्वाही देतो. बाळापूर शहरातली घराणेशाही संपुष्टात येणार असल्याचे मत, तसे प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुद्धा घराणेशाही संपुष्टात येणार आहे असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख आनंदजी बनचेरे यांनी एनटीव्हीशी बोलताना यावेळी व्यक्त केले. अमोल जामोदेसह एनटीव्ही न्यूज, बाळापूर, अकोला. प्रतिनिधी अमोल जामोदे, एनटीव्ही न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.